तिथले मतदारसंघात काय काय वारा सर्वप्रथम लाईव्ह मराठीचे प्रतिनिधी अजित बोडके यांचं मी पहिल्यांदा संच स्वागत करतो. सिद्धनदी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून श्रेयशावेणी घागे यांना उमेदवारी मिळालेली आहे. तसेच सिद्धनदी पंचायत समितीसाठी सिद्धनदीच्या पंचायत समितीसाठी पाटील वहिनींना उमेदवारी भाजपकडून जाहीर झालेली आहे. तसेच साठे पंचायत समितीमध्ये दत्तात्रय दंडवते यांनाही भाजपकडून उमेदवारी निश्चित झालेली आहे. आता तिन्ही उमेदवारांचा प्रचार अतिशय युद्धपातळीवर या ठिकाणी चालू आहे. सांगायचं झालं तर आता कागल तालुक्यामध्ये पक्षीय राजकारणाला फार महत्व नसतं. आमच्या तालुक्यामध्ये गट प्रभावीपणे राबवलं जातं. त्या गटाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची भक्कम फळी प्रत्येक गटापाठीमध्ये आहे. याच पद्धतीनं आपल्या तालुक्यात आपल्या महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब, तसेच या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय संजय बाबा घाडगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय समर्पितदा घाडगे यांची युती आकारास आलेली आहे. त्या युतीच्या माध्यमातून तालुक्यामध्ये ज्या ज्या शिका या युतीच्या माध्यमातून उभ्या आहेत त्या अतिशय मोठ्या प्रमाणाच्या मताधिक्याने यात निवडून येणार आहेत, या मात्र शंका नाही. त्यातल्या त्यात या आपल्या सिद्धनदी जिल्हा परिषदमध्ये श्रेयशा वहिनी घाडगे याही प्रचंड मताधिक्यानं जिल्हा परिषदेवर निवडून जाणार, यात मात्र शंका नाही. कारण एक विकासाचं विजन घेऊन त्या तिन्ही नेत्यांनी ही युती या ठिकाणी हाताळास आणलेली आहे. त्यामुळे नेत्यांची युती झाली ही सिद्धनदी मतदारसंघासाठी हे जनतेला मान्य असणार आहे. मी पहिल्यांदा सुरुवातीलाच तुम्हाला जसं सांगितलं की आपल्या तालुक्याचं राजकारण हे गटातटाचं राजकारण आहे आणि ज्या त्या गटाच्या नेत्याला या ठिकाणी आमच्या तालुक्यातली जी जनता आहे, जी कार्यकर्ते, ते अतिशय देवाप्रमाणे ज्याचे त्याला ते मानत असतात. कारण नेता निवडून तो पक्ष अशी कार्यकर्त्यांची धारणा आहे. त्यामुळे कोण काय जरी वल्गना करत असेल तर या नेत्यांनी दिलेले उमेदवार अखंड आपल्या या पूर्ण तालुक्यामध्ये मग ते पंचायत समिती असू दे किंवा जिल्हा परिषदेचे असू दे अतिशय प्रचंड मताधिक्याने निवडून यात मध्ये शंका नाही.